हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी करणार आहोत। या पद्धतीत एकदा खिचडी बनवून बघा, पुन्हा बनवून खाल। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवूया। मग त्यात थोडं तेल घालूया। कढीपत्ता, जिरं घालून परतवून घेऊया। त्यात बारीक चिरलेला बटाटा घालून परतवून घेऊया। मग आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करूया। त्यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिटांनंतर झाकण काढून मिक्स करूया। त्यात आता भिजवलेला साबुदाणा घालूया। साबुदाणा रात्री भिजत घातला होता, हे आता मिक्स करूया। चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया। त्यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिटांनंतर झाकण काढून मिक्स करूया। त्यात शेंगदाण्याचं कूट घालूया। शेंगदाण्याचं कूट करताना त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या पण घातल्या होत्या, हे मिक्स करून घेऊया। यामुळे खिचडीला टेस्ट खूप छान येते। आता 1 मिनिट झाकण ठेवून खिचडी शिजवून घेऊया। 1 मिनिटानंतर झाकण काढून मिक्स करूया। आता आपली साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।